कलशवरील नारळाला कोंब येणे म्हणजे शुभ की अशुभ? देवघरातील कलशाला कुलदैवतेचे रूप म्हणून ओळखलं जातं. काही जण दर अमावस्येला नारळ बदलतात, तर काही जण नारळाला कोंब आल्यावर नारळ बदलतात. तर मंडळी, कधी कधी त्या नारळाला, कलशाच्या नारळाला कोंब येतो. कोंब आलेल्या नारळाचं काय करावं? काही जण विसर्जित करतात, तर काही जण कुठेही ठेवून देतात. तर तसं न करता आपण नारळाला कोंब येणे म्हणजे ही एक शुभ घटना मानली जाते. आपण केलेली पूजा देवापर्यंत पोचणे ही शुभ मानली जाते. तर हे नारळ कोठेही न ठेवता आपल्याला एका चांगल्या जागी त्याचा उपयोग करायचा आहे, म्हणजे अशुभ घटना घडत नाही. नारळाला कोंब फुटल्यास तो नारळ एक दिवशी कुलदैवतेच्या वारा दिवशी बाहेर काढावा आणि त्याच नारळाचं पूजन करावं आणि त्या जागी दुसरा नारळ पुजावा. कोंब आलेला नारळ आपण मंदिराच्या परिसरात किंवा शेतामध्ये लावू शकतो. त्याच नारळाकडे आपल्याला मागणे मागायचे आहे की तुझी जशी वाढ होईल तशी आमच्या घरातील भरभराट सुख समृद्धी होऊ दे, असे आपल्याला मागणे मागायचे आहे.